विचार करे काय ज्या वेळेस पावसाची गरज असते त्यावेळेस पाऊस पडत नाही होय ना आता मागच्या पिरियड मध्ये पाऊस पडला नाही पडला किती नुकसान झाली नाही नुकसान झाले व पराठी गेली होय तूर गेलं अनेक मार्ग नुकसान झाले होय ना पण काय म्हणतोय काय म्हणता मी बाजारला जाणार नाही कोण नाही हे मार तुम्ही घ्या आणि तुम्ही बाजारला मी जाणार मी डोक्यावर मार घेऊ होय आणि बाजारला जाऊ तुम्ही बाजारला जा राधा लोक हसतील नाही कशाला हसतील हो कोणीतरी आपल्या घराकडे येऊन राहिला आपण आपल्या घराकडे हो अहो कोणी असं म्हातारा गावचा कोणीतरी येऊन राहिला हो संडास म्हणजे आता तिच्या घरामध्ये अरे पाटीचा नमस्कार अरे पाटीचा राम राम कोणतरी नाही होय कवा कोणतरी नाही होय हा कुल्फी सकणारा नव्हे हा कुल्फीवाला होय तुझ्यासाठी घेऊनच आलो मी कुल्फी येणे धरणा खाजो पाटील साहेब राम राम अरे पाटील साहेब नमस्कार अरे पाटील साहेब जय भीम पाहिल्या मी पाटलासोबत 3दा केलो भाऊजी 3दा कोणी एकच वेळा करते मी 3 वेळा केला एकदा रामराम एकदा नमस्कार एकदा जय भीम रामाच्या नावाने याचे काय नाकाचा शेंडा वगैरे होते का ती अरे नाही राम घेता तर नमस्कार घेता नाही नमस्कार घेता तर शेतीसाठी जय भीम तरी म्हणता पाटील साहेब नमस्कार अरे नमस्कार 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 कायची नमस्कार भारीची नमस्कार आमच्या बंगली हात मोठा कडक दिसते का कडक नाही पुरा गरमच हो मी जशी जशी थंडी पडते तशी तशी बलगरमी होते म्हणजे माझी काही चूक झाली का काय नाही चूक म्हणता पाटील हा मला एक सांगा का या गावामध्ये का तुम्ही दोघं नवरा बायको अरे गावामध्ये पुष्कळ लोक आहे नाही नाही मला वाटून राहिलं तुमच्या दोघं नवरा बायकोचं लग्न झालं आणि हे बाकीचे कुवारे कचकटी अरे दादा बऱ्याच लोकांचं लग्न झालं काय बऱ्याच लोकांचे लग्न झाले म्हणता हा दिवसभर काम कष्ट करता संध्याकाळी घरी येता बरं मग ते एचएमटीचा भात खाता हो बाजूची झोपून जाता पहाटे पहाटे कोण एका कुत्र बोकर बाकर करता काका तुझ्या घरी असं नाव का होय पाटील हम रखते तो भक्ती नाही खाते तो हप्ते नाही माणूस 3 फुटाचा पण गोष्टी सांगतो 6.5 फुटाच्या काका 3 फुटाचा माणूस 6.5 फुटाच्या गोष्टी तुझी बायको तुला भेटे का बायको भेटे पाटील साहेब माझी बायको जर संडास का जात असलीकडे हा ये गावाच्या मारलो का नाही हा डब्बा फेकून देते ना सिद्धी साधनांमध्ये उभी होते बाकीच्या जागा ढाळत बोलायची हा अरे ते बायकोची फोटो सोडा हा माझ्या भेटी कोंबडी सांगा ना की कोंबडी कोंबडी का करते पाटील साहेब
असं मैदानाला माहित हा. एकूण कार्यक्रमाच्या घरी चालला गेलो बरं माझी कोंबडी मैदानात चरतच राहत हा मी इकून चालला गेलो हो. माझी नजर तिच्या नजरच्या पडून गेली पळून गेली म्हटलं पाहिलं का नाही हा. बेंगलोरच्या त्यांनी एवढं मोठं अहो, आलं याची बंदी तिकडे आपण नाव सोडा तुला आवडलं तुला आवडलं हे माझी बायको हे तुमची बायको हे मी तर सावरगावची पिंगरवाली असेल म्हणलो ती बाई असं नाही, हिवरी नगरवाली. हे तुमची बायको हे असं भाऊसोड काही बोलतेस का बे पाटील सर ते माझी बायको का म्हणला ते माझी बायको कोणीकडे आहे घरी आहे पाटील साहेब मी जर तुमच्या घरातून आपल्या घराकडे बरं बरं नुसता असा दरवाजाचे पाय ठेवलं नाही हा. माझी बायको तुम्ही पाहते हा. का म्हणते का म्हणते अव या हा. आसूचे पप्पा हा. तुम्हाला आहे म्हणा अव या हा. न पहिले करून घ्या का करून द्या म्हणते जेवण सरळ बोल जेवण करून द्या असे म्हणते मन हा, तशी माझी बायको मध्ये करून घ्या म्हणते हा तशी तुमची बायको तुम्हाला देते का जेवण तुझी झाली अक्कल कमी पाहू. तुझी बुद्धी काम नाही करून राहिली मोठे मारतो मी. अरे माझी बायको म्हणला नाही काय लंबरनाथ करून सांगून राहिला की माझी बायको बोलले नाही ती आता खरं खरं सांगा टोपीवाले बाबाजी तुम्ही सांगा बाबाजी याच्या बायकोनं याला दिलं नसतं जेवण तर हा संकाळीवाणी वाढला असता का की काय तुझी बहिणी ती देवाली आहे? बे थांब, बे थांब. तू बोलतो तुला बोलतो. मी काय करते? तू बोलतो तुला बोल. तू बोलतो तुला तू बोलतो तुला बोल. घरात येते. अय, आम्ही शेतकरी या वर्षी जरी फसल बांधण्यात आली आम्हाला मोठी चिंता आहे देवा लोकांचा कर्ज कसा फेड करी मुलीचं लग्न कसं करी दुनियाभरीची चिंता काय चिंता विंता नाही पाटील झाला तुझा खेळ खतम मिठू झोऱ्यात आणि तुझा मिठू पिंजऱ्यात सकाळ चुटते 4 वाजता हा, हा. ब्रह्ममुहूर्त हा. का म्हणते का म्हणते उठा उठा हो सकळ झंबा बर करा आंघोळ स्नान जपा देवाचे नामस्मरण समाजा मिठू म्हणते एक काम कर आपल्या घरी जा आणि आपल्या बायकोला आमच्या घरापर्यंत घेऊन ये. पाटील साहेब तुम्ही सांगा ना मी ऐकून नाही हो. का? मी आपल्या घरी जातो हा. आपल्या बायकोला घेऊन येतो घेऊन ये. पाटील साहेब हा. मी कधी येईल कधी येशील माझी बायको येते का? नाही. याच्यासाठी एक काम करा. कोणता आलूवर पोहा मागितला एवढा कर मी त्याला काय घरी आलू पाव बनवते एक काम करे आपल्या घरी जाऊन आपल्या बायकोला घेऊन ये तुझ्यासाठी आलू पाव काम रे त्याला दूधच्या वडे आणि नका कोयऱ्याचे बोंडे करून ठेव ए माझे माव साऱ्या वस्तूचे वळे खाय पण मी तुतीची वळी नाही खात माझे तुझ्या तुत्ती माझ्या हातामध्ये भेटू दे तुझ्या तुत्ती माझ्या हातामध्ये भेटू दे एका पुत्रीने 2 फडके केले ते दुधीची आता केवढा हरकट माणूस व्हायची मी मले कागद जोडी त्या पाटल्याचे तर 300 आठवण सांगायची खूप गप्पन टाकले पाटलाच्या इथं मी असाव न मी तसाव न मी अमकाव न मी ढमकाव घरी पाहिलं तर पुढं भोकणीचा अंधार आहे बाबाजी आज माझ्या गावले प्रोग्राम बायकोला म्हणलं प्रोग्राम पाहा जायचा आहे म्हणलं 10 रुपये दे म्हणलं 10 रुपये जसं 10 रुपयाचं नाव घेतलं रे भाऊ पेट्टा कोलते घेऊन धावली का दातकडे का तर केंद्र किती वर्षाचा आहे बे? बायकोचं नाव घेतलं म्हटलं धाकट्या त्यावर उड्या मारतात अरे बंधुराज साऱ्या गोष्टी पडवल्या बायको नाही परवडली एकदा छोंबली का नाही तर पुरा रकत पैसे सोडे नाही घेचोळीच्या वाटी पण बायको भेल नाही का ती बायको भेटते कोणी म्हणतात बायको 10 रुपयाला भेटते कोणी म्हणतात बायको मार मारल्यानं भेटते गोष्ट खोटी आहे भाऊ बायको 10 रुपयाला भेट नाही बायको मार मारल्यानं भेट नाही बायको भेट तुमच्या प्रेमानं तुम्ही कुठूनही या बायको सोबत 2 शब्द प्रेमाचे बोला तर बायको तुमच्या सोबत प्रेमानं बोलाल अन्यथा तुम्ही दारू पिऊन आल्या आणि तिच्या डोळ्याला दिसल्या ते तुम्ही पाहते दरवाज्यातून अगे माय म्हणते आला म्हणते माझ्या घरचा काला नको बाबा डोलत येणं म्हणते ये तुले नाही कार्य हानीमध्ये आणलं होतं म्हणून माय बाप हो तुम्हाला माझी 10 बोटाची विनंती आहे माय बाप हो दारू प्या नको ना आपला संसार उद्ध्वस्त करा नको माय मावल्यानं तुम्हाला माझी विनंती आहे तुम्हाला 33% आरक्षण आहे आणि तुमच्यामुळे चंद्रपूर जिल्ह्याची दारू बंद आहे
म्हणून तुम्हाला विनंती आहे, तुम्ही एक काम करायचं, तुमच्या घरचा अगर माणूस दारू पिऊन आला तर दोनही हात धरायचे ना, दोनही पाय दन्न दरवाजात आतरून द्यायचं. दुसऱ्या दिवशी दारू बंद. घरी जातो, बायकोले चिकन टाकणं चोपडं चापडं करतो, बापाच्या घरी घेऊन येतो न. जरी का माझी बायको नाही आली तर काय याच्या बापाचे नौकर मग 2-4 गोत्रे आगाव घेतो, मग तर टरला फुजवतो. चाले राजन घरी आज का पोट्ट्याचे मा बाल्याची आई, कटोरीचे मम्मी, ओ एकसाचे मा, ओ गेंड्याचे माय, ओ माझ्या मा कही मा एकटा बुकीने जांभळ सोनेसमोर बोलत नाकामध्ये बोट हे कोणी गेली होती का करत पाच. अहो त्या लावडा स्पीकर वाल्याचा काय धरतात आता सामाई. अहो का करू येतो, ढिला झालाय तो. ढिला झाला मग नाही का बरं झालं, धरली त्याला खालता पडला असता. अहो पण मी म्हणलं का झालं, झोंबड्यावानी बघून राहिले तुम्ही. हो मला ठोंबला नाही या गावचा मारत तू. मग नाही का कोणी गेली होतीस. अहो मी हा मी का करत होती, मी घरी होती. का करत होतीस. का करत होती म्हणजे, पण मी म्हणलं हा एवढं ढोरासारखं बोंबलायला झालं का व. ढोरासारखं बोलून राहिलो बैताळी. हा काय बोलून राहिलो का मी. हा तर मी का म्हणलं, एवढे मार तेव्हापासूनचे तुम्ही बोंबलून राहिल्या. अहो तुम्हाला का माहित आहे, आमच्या बाईच्या जातीनं कमी रंगारंगीचे काम असते का. बहीण महा तिच्या माझ्या लग्नाला 15 वर्षाचा जमाना झाला बाबाजी. म्हणजे अड्या पण रंगारंगीचे ना सांगलीस, नागपूरच्या रंगारंगी सांगलीस. अहो रंगारंगीचे म्हणजे आमच्या बायांना कामच असतं सकाळपासून.